आत्ताच कपडे धुवून झालेत आणि मी वाळलेले कपडे घडी करतोय. आमचा बबलू, बबलू इकडे ये. बबू कुटू, बबूक इकडे ये. छोटू, बबू कुटू, छोटू छोटू, छोटू इकडे ये. छोटू बबू. आणि हा बबूक जो आहे आमचा बोकू, हा इथे येऊन मला बोलवतोय तो तिकडे घरी जायला, कारण की त्याला भूक लागली आहे. आता कपडे मी धुतोय किंवा कपडे जे धुतलेले आहेत ते वाळलेले आणि त्याच्या घड्या करतोय. आता ही कन्सेप्ट या बोक्याला, बबलू ये इकडे मध्ये तू काय करायचे आता तुला छोटे छोटेशा आमच्या बबूला? बबू कुठं काय रे चे बबू, छोटे छोटेसे बबू. ते कशा काय शोधून काढलं आम्हाला छोटे छोटेसे बबूने? बबू कुठं? आता या बोक्याला कपडा ही कन्सेप्ट कशी काय समजून सांगणार? शक्यच नाही. त्यामुळे त्याला मी काय करतोय त्याच्यामधला काही अर्थ कळणार नाही आहे बेसिकली. त्यामुळे मी जे अर्थशून्य काम करतोय हेच तो समजणार आहे. आणि असा आमचा हा वेडा बबलू. हो बरोबर, मला माहिती आहे तुझं. हे बघा इतका दीडशाणा आहे हा माझ्याकडे येतो, इथे पायाला असा अंग घासतो आणि मला परत दरवाजाकडे बोलवतोय तो. बेसिकली त्याची भाषा आहे ती. त्याला म्हणायचं आहे मला की चला तुमचं हे काय निरर्थक काम तुम्ही जे करतात, कपड्याच्या घड्या घालायचं, ते मला कपडेही म्हणजे काय समजत नाही आणि त्यांना घड्या घालणं म्हणजे हे काही समजत नाही. त्यामुळे टोटली निरर्थक काम आहे. त्यामुळे ते तुम्ही सगळं सोडा आणि माझ्याबरोबर चला आणि मला खायला घाला काहीतरी, असं त्याचं सांगणं आहे. पहा हा बबू, असा आमचा हा छोटा बबूक. बबू कुठू, छोटू छोटू.